जसं आपण मगाशी म्हटलं की तुमच्या वडिलांची पण एक भूमिका होती. त्यांनी म्हटलेलं होतं की बाबा सगळेजण नोकरीच्या याच्यात जाते तर तुम्ही पण नोकरी करावं असं तुमच्या वडिलांची, तुमच्या दाजींची इच्छा होती. आणि मगाशी बोलण्यात असं आलं की तुम्ही नोकरी पण केलेली आहे. पण माझ्या ऐकिवात आहे की तुम्ही नेमकी एक नोकरी नाही केली, विविध क्षेत्रात नोकरी केलेली. तिथे पण बहुआयामी व्यक्ती. 12 नोकऱ्या. अरे बापरे. म्हणजे या 12 नोकऱ्यांचा अनुभव यांना आहे. तर मला वाटतं रसिक प्रेक्षकांनी एकदा यांच्यावर नोकरीकरिता पण टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचं कारण एक होतं, मला चंद्रपूरमध्ये राहायचं होतं. अच्छा. तर चंद्रपूरमध्ये राहायचं होतं तर नेमकं कोणकोणत्या क्षेत्रात आपण एक नोकरीचा अनुभव घेतला अगदी थोडक्यात आम्हाला? मी पेपर होता आणि ऑर्केस्ट्रा होता. त्यावेळेस मला नोकरी 403 रुपये पगार भेटत होता आणि 920 रुपये नोकरांना देत होतो. म्हणजे फायदा काहीच नव्हता नोकरी. म्हणजे पेपरच्या बिझनेसमध्ये फायदा होता. ते 1979 ला लोकपालची एजन्सी मला पूर्ण मिळाली चंद्रपूरची. आणि 20 मार्च मला नोकरीचा ऑर्डर मिळाला. एक दिवस मी पेपर एजन्सी घेतली, वाटप केलं पूर्ण आणि दुपारी ऑर्डर आला. त्या ऑर्डरमध्ये घेण्यासाठी ऑर्केस्ट्राच कारणीभूत आहे. माझ्या ऑर्केस्ट्रामध्ये ATP नायर म्हणून कलेक्टरचे स्टेट होते. ते ड्रम साईड वाजवायचे आणि खास करून RD बर्मनचा आवाज ते काढायचं, ते अपना देश गाणं वगैरे. तर त्यांना वाटत होतं माझ्याबद्दल काहीतरी. म्हणून तुम्ही सर्व्हिस ठीक आहे. तर आमच्या घरासमोर मोरेश्वर फोन म्हणून राहायचे. ते रोड प्रोजेक्टला होते त्यावेळेस. म्हणून तू टायपिंग केलं का? हो म्हटलं केलं. तू उद्या तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन जा म्हणून मी त्यांच्या ऑफिसमध्ये तेव्हा त्याच्यावर नोकरी लागली. मग तिथून वसंतदादा पाटलांचा संप आला 14/12/76 ते 5/2/78 तारीख अजूनही पाठ आहे मला. मग त्या पिरियडमध्ये सर्टिफिकेट आहे का कशाने तुला त्या मी सर्टिफिकेट घेऊन गेलो. 19 मार्चला घेऊन गेलो आणि 20 मार्चलाच मला ऑर्डर मिळाला त्या नायक साहेबांनी मला. म्हणजे ऑर्केस्ट्रामुळे मला नोकरी लागली. त्यावेळेसच मी ठरवलं ज्यानं माझं कॅरियर घडवलं, जोपर्यंत हे नाव आहे मी आहे तोपर्यंत हे नाव चालू ठेवलं. अतिशय सुंदर. म्हणजे नोकरी करणं हा सुद्धा म्हणजे त्या मागची जर भूमिका म्हणेल तर मला वाटतं की ऑर्केस्ट्राच होतं. मला जर ऑर्केस्ट्रा करायला मिळत असेल अधिकारी लोक म्हणजे अधिकाऱ्यांच्या पत्नींना वगैरे शिकवायला जायचं ना, तर मग तू माझ्या पतीला थोडं संगीत शिकव संगीत. आता मला काय तेवढं येत नव्हतं त्यावेळेस. मी संगीतात विचारच केलं त्यावेळेस. सिंथेसायझरमध्ये गाण्यामध्ये नाही, गायन ही कला तर होतीच माझ्याकडे. म्हणजे क्लासिकल म्हणून मला त्या फील्डमध्ये जायचंच नव्हतं. हां हां. अतिशय. बघा माझा एक प्रश्न आहे आपल्याला की गाणं क्षेत्र आहे आपलं आहे ना, आणि कुठल्याही क्षेत्राला म्हणजे साधं आपण शिक्षण जरी घेतो आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्या लेवल आपण क्रॉस करत जातो, त्याचा फायदा आपल्याला असतो. पण तुमचं व्हॉइस ऑफ मेलोडीचं पण एक लेवल तुम्हाला गाठायची असते. तर संगीत क्षेत्राशी संबंधित काही एक्झाम पण असतात, परीक्षा पण दिल्या जातात. तर तुमच्या या प्रवासामध्ये या संगीताशी संदर्भात तुम्ही काही परीक्षा वगैरे दिलेल्या आहेत का? विचारच केला. अच्छा. ओके. आणि तो एक फायदा तुम्हाला त्याचा 7 वर्ष लागले त्याला. पूर्ण 7 वर्षांच्या प्रवासामध्ये त्या पूर्ण तुमच्या परीक्षा ओके झाल्या? 1 वर्ष वाढलं. म्हणजे माझ्या पत्नीची नी गेले होते, त्यांचं नीचं ऑपरेशन होत होतं, त्याच्यामुळे 1 वर्ष तो वाढला. त्याचं 6 वर्ष पाहिलं झालं असतं. पण एक चांगलं आहे म्हणजे आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याही क्षेत्राला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचं एक म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातूनही त्याला शैक्षणिक आधार देण्याचं पण काम तुम्ही केलेलं आहे. अतिशय कौतुक. या व्हॉइस ऑफ मेलोडी म्हटलं की एक सगळ्या गोष्टी आनंदाच्या वाटल्या आहे ना. आता आपण जे बोलतो हसत खेळत सगळ्या गोष्टींचा प्रवास आपला झाला इथे. पण 50 वर्षांच्या या प्रवासामध्ये 50ही वर्ष आनंदाचेच गेलेत का? की काही तर अडचणी आल्या असेल, काही कडू आठवणी असतील, काही गोड आठवणी असतील. तर या प्रवासातल्या कडू गोड आठवणी आम्हाला ऐकायला फार आवडेल. तर सांगावेत आपण. हा प्रवास म्हणजे शाळेसारखा आहे. शाळेत विद्यार्थ्याच्या परीक्षा पूर्ण झाली होते, दुसऱ्याचा तसाच प्रकार आहे. बरोबर. पण या प्रकार जरी असतील तरी काही कडू आठवणी म्हणजे दुःखद आठवणी असतील काही या प्रवासातल्या? नाही, दुःखद आठवण म्हणजे या संगीताच्या याच्यात मला काहीच नाही आलं. त्यांनी सर्व बाबतीत सक्षम होतं याच्यावर.
एक मुलांची आठवण त्या ऑर्केस्ट्रा कमी केलं म्हणजे माझ्या लहान मुलाला लिव्हरचा प्रॉब्लेम होता. जवळपास 2 वर्ष तो हैदराबादला भरती होता. कुठे भरती होतं? हैदराबाद. अच्छा, हैदराबादला. हां हां हां. तर तिथं 2 वर्ष माझी सुनबाई आणि ते दोघे राहिले. अच्छा. आणि माझी नात दुसऱ्या होता. अरे बापरे, तो एक म्हणजे कठीण प्रवास होता तो, आहे ना? तो कठीण एक प्रवास होता फक्त. अच्छा. बाकी पण सुरुवात माता महाकालीच्या दर्शनापासून आपण केलेलं होतं आणि तो आशीर्वाद आपल्यासोबत कायम होता. आणि त्या सगळ्या अडचणीतनं तुमचा मुलगा चांगला अगदी सुखरूप बाहेर आलेला. चांगला बिझनेस टाकायचा. बिलकुल. तर एक कधी कधी असंही असतं की आपण चांगलं काम करा, त्याचे चांगले परिणाम आपल्या मुलांवर दिसतात असं म्हटलं जातं. म्हणून तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, समाजाची नाळ तुम्ही जपलेली आहे, लोकांच्या भावना जपल्या आणि तो आशीर्वाद कळत नकळत तुमच्या मुलापर्यंत तो पोहोचला आहे. त्याच्यात मला एक गोष्ट सांगू शकते. हां. अमरावती जिल्ह्यात एक खेडेगाव होतं, तिथे एक संस्था होती म्हणजे मी शो केलाय. अच्छा. प्रियदर्शनमध्ये केला होता. हां हां. तिथे कशी म्हणजे तट्टे टाकवे राहायचे ना, त्या टाकामध्ये कंपार्टमेंट करून एका रूममध्ये 16 ते 18 मुलं झोपायची तिथं. अच्छा. ती सामाजिक संस्था होती. हम्म, हम्म. आदिवासींची मुलं राहायची तिथे. तर ते क्षण मी पाहण्याने चंद्रपूरला आलो आणि मग त्याच्यासमोर प्लॅनिंग केलं. आपल्याला या संस्थेला मदत करायची आहे, ते कशी करायची कसं येईल. मग मी प्रियदर्शनमध्ये शो टाकला आहे आणि त्याची तयारी करून 2,75,000 त्यांना मी चेकद्वारे त्यांना स्टेजवरच दान केलं. बहुत बढिया, बहुत बढिया. म्हणजे खूप कौतुक आहे ना की स्पेशली त्यांच्यासाठीच तो कार्यक्रम अरेंज केला आणि येणारी पूर्ण रक्कम आपण त्यांना डोनेट केली. स्टेजवरच दिली लोक नंतर स्टेजवर दिली. तसाच एक प्रसंग एक माझ्या ऑर्केस्ट्राचा म्हणून होतं. अविनाश भट त्यांना ओळखतात तसे. भरत आत्रा म्हणून एक मुलगा होता, त्याच्या घराजवळ राहत होते. अच्छा. पण त्याची मुली तो बिमार पडला होता. त्याच्या मुलीचं लग्न जोडलं होतं, सगळे ते प्रकार होत होतं. तर मी सहज एक आर्टिस्ट म्हणून भेटायला पुष्कळ लोकांना मदत करायचं मी. पण तो प्रसंग असा आला मला, तेव्हा माझ्या मित्रांनी खूप मदत केली. तेव्हा त्यांच्या घरी गेलो म्हणजे मला स्टेजवर होतं. मी 2दा माझ्या कारमध्ये त्यांना घेऊन आपण पण घेऊन गेलो. शेवटी अशी स्टेज त्यांनी शेवटची होती. तर मी त्या दिवशी भेटायला गेलो. तर बंधू मी आता काही वाचत नाही, माझ्या मुलीचं लग्न तोडते. आता नेहमीचा तो माझा मूळ स्वभाव आहे, तर तू कशा घाबरत म्हटलं मी आहे म्हटलं. त्या दिवशी रात्री ते मरण पडले. आता मला जो त्याला जिवंत असताना जो शब्द दिला होता त्या शब्दाची मला आठवण होती. मग त्यांच्या घरी 3रा दिवस झाल्यानंतर गेलो. मग त्यांना समजून झालं माझा असा असा विचार आहे, त्याच्याशी बोलून जातो. त्यासाठी मी शो टाकला, तो प्रियदर्शनमध्ये टाकला, भरत आत्राम जिंदगी सफर म्हणून त्याच्या. तर त्या शोमध्ये मुलीचा खर्च म्हणजे सोन्याचा खर्च, पेंडॉलचा खर्च, बँकचा खर्च, जेवणाचा खर्च, असा सर्व खर्च मी केला. ते बंडू वेंकटे म्हणून त्या सुशील मंगल कार्यालय, तेही माझे मित्र आहे. त्यांनी त्या बंडूजी एवढं चांगलं काम करतात तर माझ्याकडून फ्री म्हणून झालं. ते सर्व त्यामध्ये शेवटी लग्न पार पडलं. म्हणजे इतरांना तो म्हणजे शोच्या माध्यमातून तो पैसा उभा केला. पण तो बंडूजींच्या अकाउंटला जाण्याच्या ऐवजी आपण तो सत्कार मिळवला आहे ना. म्हणजे एखाद्याला दिलेला शब्द होता, आपण तो पाळला. म्हणजे सगळ्यांच्या अडचणी पाहून आणि दिलेला शब्द या गोष्टींवर आपण ठाम आहात, त्याला पाळलंच पाहिजे, ही तुमची भूमिका आहे. अतिशय कौतुक आणि पुनश्च एकदा टाळ्या झाल्या पाहिजे यांच्या या एक वेगळ्या व्यक्तिमत्वाकरिता. ह्यामध्ये गोष्ट म्हणून त्याच मुलीचा ज्यावेळेस जन्म झाला त्याची डॉक्टर नगरच्या बाजूला राहत होतो. रात्री 11:30 वाजून 35 मिनिटांनी तो भरत माझ्या घरी मी माडीवर राहायचा त्यावेळेस. तर बंडू म्हणजे एवढ्या रात्री कोण आलं बघतो आणि काय भरत म्हटलं, बंडू माझी पत्नी दवाखान्यात भरती आहे म्हणे, असं असं काम आहे. मी तू दुसऱ्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होतो, मी त्यांना मागितले पण मला काही दिले नाही म्हणे. तर माझी अपेक्षा आहे म्हणा तुम्ही मला द्यावं. तर त्याला 3,000 रुपये मागितले, दिले मी त्याला त्यावेळेस. त्यांनी दिले नंतर वापस. तर त्याच्या डोळ्यात एकदम पाणी पडलं. म्हणजे माणूस वेळ पाहून जर मदत करत असेल आहे ना,
पैसा किती देतो ते महत्त्वाचं नाही, आपण एक मदत करून कुठेतरी एक आस आपल्याला लागलेली असते की नाही, या व्यक्तीने मला एवढे एवढे दिले तर निश्चितच माझं पुढचं काम योग्य होईल, आणि एक आशेवर पुढच्याला ठेवायचं आणि ती आशा पूर्ण करणे, असं काम आपण केलेलं आहे. खूप कौतुक सर. याला कारणीभूत म्हणजे तो प्रसंग ज्याच्यामुळे मला नोकरीला गेली. जेव्हा त्याने काही विचार केला नाही माझ्याकडून काही मिळालं पाहिजे, मी दुसऱ्याकडून मला मिळालं पाहिजे कशाला करू. बरोबर आहे. आणि